हाय नमस्कार. चालले कपडे धुवायला. चिखल झाला, आंघोळ केली. ही घर आहे ती बघा अशी. म्हणलं जाता जाता एक खेड्याव बनवा, कारण टाईमच भेटत नाही. आधी बनवून ठेवावा लागतो या. टाईमच भेट ना, काय करावं. अजून होतंय, भरपूर जणांचा चिखल आहे, थोडा थोडा राहिलाय. आम्ही लवकर उठतोय ना, 2:30 वाजता उठलो होतो. 2:30 वाजता आज चिखल बी नव्हता, लई कमी होता. रोजच्या पेक्षा कमी होता चिखल. काल गेली ती बानूकडे, बानूला पट्ट्या घेऊन बाजार घेऊन बघावं लागतंय ना दोन्हीकडलं. पण काय करायचं, सगळीकडलंच बघावं लागतंय. कष्ट करायला नको नको वाटतंय. लय थंडी तर सुटली आहे. 2 दिवस थंडी नव्हती बघा, बरं वाटत होतं. पण आता हे 2 दिवस झालं, आता ऊन पडलंय. उन्हात बरं वाटतंय, पण उन्हात सुद्धा गार हवा लागते. पाण्यात हात घालू वाटत नाही. मोजा आणल्या तर नुसतं जिबाळ्याच्या जिबाळ्या लागल्यात. लय खडं आहेत मातीत. माती भेटना माणसांना. ती कसली बी माती कुठली बी काढायला लागली ती. आणि ती फिक्क्या इटा निघलेल्या भटीच्या, तेच खड्यात टाकतात. आणि त्याचं तुकडं राहिलेलं काय भोगा होतंय, काय राहतंय. आणि ते हाताला लागलं खडमूड की जिबाळी लागते. एक तर कुठं नाही का. तर काय त्यांचं पण वाटोळं होतंय, लुस्कान. ते करतात कशाची बी इट तयार. पहिल्या मात्या लय भारी होत्या, कवचित खडा एकच पाटी निघायची. आता ही 5-6 पाट्या तर निघते. त्या ढिगली चोळायलाच लागलं. आणि संध्याकाळीनं लाईट ती उजेड पडत नाही म्हणून मी पण काढत नाही. आणि कसं गेलं की थंडीनं कुळकडतंय म्हणून त्यामुळं मोबाईलच नेत नाही मी. तर हात नुसतं गारटून जाते. आणि आपल्या हेड्यासाठी गेलं की तेवढं 4 इटळं बुडते ती. म्हणून मी काय करत असते, गेलं की आपलं चालच कना 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 कना. आणि जेवढा गारट्यातच माल होतो बरं का. मेन कारण तुम्हाला सांगते, जेवढा गारटा असेल नको नको वाटतं, पण गारट्यातच माल होतो. उन्हाळ्यात जेवढं गारट्यात माल होतं तेवढं उन्हाळ्यात माल होत नाही. यंदा म्हणलेत बाया पाऊस लवकरच आहे. फिटलं पैसे फिटलं म्हणजे बाद झालं. आणि तेवढं थोडंफार आलं म्हणजे बानूला चांगल्या दवाखान्यात नेते. मग काय तर लेकराचं दुखतं या. लय बारीक तोंड करती, बघितलं की तुम्ही आजच्या हेड्यामध्ये. मला कुणाचं टेन्शन नाही बघा, ना कामाचं टेन्शन अजिबात नाही. मला कामाचं टेन्शन नाही मला येत. काम हे बायाच्या जातीला करावंच लागते, कामाशिवाय हे नाही. दगड मानलाय मी असा खाली, हो का, दिसला का, पाण्यात बसून धुते. वाकून नको वाटतंय, बसून बसून कटाळा येतोय दुनियाचा. अयो 10 भरल्या तिथनं तेवढं चलावस तर. पण मोकळ्या पाण्यात चिखलाचे कपडे निघतात म्हणून यावं लागतं. कुठं माझे 2-3 कापडं, साडी, परकर, जम्पर आणि शर्ट आणि कार्प, एवढी कापडं धुवायची म्हणून आले एवढ्या लांब. म्हणलं तर लय लांब नाही. तिकडं भटी आहे, तिथनं आपलं आहे थोडं जवळ. इकडं बाथरूमला येते ती, इकडं बसते ती बाथरूमला. आणि ही बारकी हिर आहे तिथं त्याच्या कडेला मानलाय खड्डा. भरपूर मला फोन आला बरं का, ताई बानू किती खराब झाली. सकाळ सकाळ लय फोन आलं, बानूची तब्येत किती खराब झाली, काय करू. मग आता लोकांचं पैसे आहेत फेडावं लागतील. बानूचं राहिलंय, पण एवढं पण नाही राहिलं की त्यांनी ती पहिल्यासारखी खेळ नाही. बानू पहिल्यासारखी आरड नाही, बोल नाही, जेवणच करत नाही. जेवणाचा म्हणजे
अर्धा लिटर दूध सुद्धा तिला पहिलं पुरत नव्हतं. ते आता अर्धा लिटर पाणी ओतावं लागायचं तेव्हा तिला पुरायचं. पण आता अर्धा लिटर सुद्धा तिला पुरा नाही. म्हणजे जेवणच जाईना. का बरं जेवण जाईना तेच मला कळलं नाही. आता काल गेली बघितलं तुम्ही, आई चारत होती. परत मी हेडव काढला आणि परत मी चारायला लागली तर बानून खाल्लं. आणि तिची बाथरूम पण होत नाही टायमाला बानूची. एक तरी कुठं आहे का सांगा बरं जेवायला. मला लय टेन्शन येतं बघा बानूचं. पण टेन्शन घेऊन घेऊन मीच जाऊ का खचून. मला टेन्शन तर घ्यायचं नाही. आता सकाळ सकाळ चहा पिली. इथे एक ढिकली राहिली होती, मग तिथनं येऊन दात हे घासलं आणि चहा पिली आणि गोळ्या खाल्ल्या 2 बघा. माझं तर गोळ्यावरच जीवन आहे काय की. पण लेकरांसाठी पळून जातंय माझं दुखणं. बानूचं लय टेन्शन येत आहे बघा. बानू हसन खिळून राहिली का नाही मला काय वाटत नाही. पण तिला तर काय म्हणायचं आहे, तिचा हातपाय आखल्यात, गारटा कसला हाय, तिचं दुखत असन. मग जेवढं दवाखाना करायचं तेवढं केलं, गोळ्या औषधं तेवढं, तिचं जेवण नाही तेवढं औषधांनी स्पोट भरत असेल बानूचं. एवढी औषधं आहेत ती. आता काल मी पट्ट्या नेल्या तिला लावायला. पट्ट्या लावल्या खुब्याला, गुडघ्याला. गुडघं बी दुखते तर जसं की म्हातारी बाई असल्याने तिचं गुडघं पण सुजले तर या. काय करावं आणि काय नाही हो का. लय टेन्शन आहे बघा मला. बानूचं टेन्शन आहे बघा मला. काही टेन्शन नाही. कष्टाचं टेन्शन नाही मला. कामाचा कटाळा नाही. पण बानूचं मला सारखं डोक्यातच येऊन येऊन का नाही मला जेवणसुद्धा जाईना. एवढं कष्ट करते. आता म्हणाल खावा की बानू माझी जीवली का, बानू माझी जीवली का नाही. म्हणून ती तसंच हो का 2-3 घास खायचं की ठेवायचं. पोटच भरतंय माझं. काय करायचं सांगा बरं. तर चला घेते कपडे धुवून. डोळं तर लय लाल झाले तर बघा. थोडं झोपती. परत फड लावायचा आहे. परत चिखल अजून पडतोय बोकांडी. 4-5 वाजता आज लवकर पडन चिखल. 2-2:30 वाजता पडन चिखल. परत ते चिखल टाकायचं, टाकून घ्यायचा, कागद हातरायचा, त्याच्यावर चिखल घ्यायचा, परत फड लावायचा, परत फड नीट करायचा, झाडून घ्यायचं. परत स्वयंपाक जीवाला बी लागतंय की एकल्या जीवाला पण खायला लागतंय का नाही. तर चला हेड्या वावरला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. शेअर नक्कीच करा. आणि काय मला सांगायचं असेल तुम्हाला तर फोन करून नक्कीच सांगा मला. तर चला बाय.